शुभ दुपार सर्वांना. मी आहे आरती. स्वागत आहे तुमचं माझ्या एका मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे श्रावण महिन्यातल्या दुसरा सोमवार. सर्वांना श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज हा स्पेशल व्लॉग असणार आहे. तर आजच्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे माझं साड्यांचं कलेक्शन. आता एवढ्यात तर मी काय साड्या घालतच नाही, शक्यतो जास्त ड्रेस घालणंच होतं. पण भरपूर अशा साड्या आहेत की ज्या असतात कपाटातच, फक्त गावाला गेलं तरच साडी घालणं होतं माझ्याकडून. एवढ्यात तर मी जसं मला 4वी झाली तेव्हापासून तर मी साडी घालणंच सोडून दिलेले, साडी घालतच नाही. काय कार्यक्रम वगैरे सणवार असेल तरच मी साडी घालते. अशा भरपूर साड्या आहेत आणि गावाला गेल्यावरच साडी नेसणं होतं, अन्यथा साडी नेसणंच होत नाही माझं. तर मी आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी ते माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. इथे मी शार्वीला झोपवलं आहे, तोपर्यंत पटकन व्हिडिओ करून घ्यावा असं म्हटलं. इथे बघू शकता माझ्याकडे भरपूर अशा एवढ्या साड्या आहेत. तुम्हाला एक एक करून दाखवते मी कलेक्शन माझ्या साड्यांचं. तर ही माझी सगळ्यात पहिली साडी आहे, ती मी तुम्हाला दाखवते. बघू शकता ही साडी, ही माझ्या भावाच्या लग्नातली साडी आहे आणि हिचा नेव्ही ब्ल्यू कलर आहे आणि या साडी पूर्ण असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. पूर्ण असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे. हे काय मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवत नाहीये, बघू शकता. आणि बॉर्डर अशी गोल्डन मध्ये दिलेली आहे. खूप छान साडी आहे ही आणि खूप हेवी आहे. आणि हा त्याच्यावरचा ब्लाउज आहे, असा स्टिच केला होता मी. आता मला काही तो येत नाहीये, बघू शकता. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्या लग्नातला शालू. फक्त 2 वेळाच घातलेला आहे. माझे लग्न लॉकडाऊन मध्ये झालेलं आहे, 2021 मध्ये. बघू शकता, शालू पण खूप हेवी आहे हा. ते घडीमुळे असं चिटकून राहिलेलं आहे. जे स्टोन वगैरे पूर्ण स्टोन वर्क आहे. आणि हा पदर आहे शालूचा, दाखवते मी तुम्हाला, एक मिनिट. लॉकडाऊन मध्ये साऊथ पॅटर्न भरपूर चालला होता, तेव्हा त्या पॅटर्नचा हा शालू मी घेतलेला आहे. 6,500चा हा शालू आहे. आणि शालूचा पिंक कलर आहे आणि पूर्ण ह्याच्यावर स्टोन आहे आणि एम्ब्रॉयडरी वर्क आहे. पिंक कलर आणि गोल्डन बॉर्डर आहे याची, बघू शकता तुम्ही. खूप छान आहे हा पण शालू. लग्नाची आठवण असते शालू म्हणजे. आणि त्यानंतर मागच्या वर्षीच्या दिवाळीला घेतलेली ही साडी आहे. पैठणी आहे ही. चंद्रकोर मधून घेतलेली आहे अशी आहे. आणि याचा फिरता कलर आहे, हा मोरपंखी कलर नाही आहे असा. हा मोरपंखी कलरच आहे, परंतु फिरता कलर आहे.
शकता चंद्रकोरे. आणि हा पदर आहे, त्याच्यावर पूर्ण अशी मोराची डिझाईन आहे. खूप छान आहे ही पण साडी. आणि पदराला असे टसल्स लावलेले आहेत. ही मूलचंद मधून घेतलेली आहे साडी. आणि शालू पण हा मूलचंद मधूनच घेतलेला आहे. ही साडी जवळजवळ 3000ची साडी आहे ही. जास्त कॉस्टली साड्या घेऊन पण काही घालणं होत नाही. आणि हा त्याच्यावरचा असा ब्रॉकेट मध्ये त्याचं पीस, ब्लाउज पीस आलं होतं. असं साधा सिंपलच मी असं स्टिच केलेलं आहे, बघू शकता. आणि त्यानंतर मी मागच्या वर्षी ही साडी वेलवेटची आहे, दिवाळीसाठी ऑर्डर केली होती. मी ऑनलाईन घेतलेली आहे फ्लिपकार्टवरून. पूर्ण वेलवेटची साडी आहे आणि पर्पल कलर आहे हा. आय थिंक हिची प्राईस 750ला घेतली होती मी ऑनलाईन फ्लिपकार्टवरून. खूप छान आहे ही पण साडी, वेलवेटची आहे. आणि बघू शकता. आणि ह्याच्या बॉर्डरला, साडीच्या बॉर्डरला लेस लावलेली आहे अशी छान छोटी. आणि ब्लाउज असा स्टिच केलेला आहे 3/4 मध्ये. बाहेर पोरं खेळतायत, त्यांचा आवाज येतोय. आणि ही साडी पण येवला पैठणी आहे, पोपटी कलर आहे याचा. ही माझी साखरपुड्याची साडी आहे. याचा पदर असा आहे. राणी कलर आणि पोपटी कलर असं कॉम्बिनेशन आहे याचं, बघू शकता. छान आहे ही पण साडी. पण आता शक्यतो डिलेवरी झाल्यामुळे मला या साड्यांवरचे ब्लाऊज काही बसतच नाहीये, त्यामुळे आता अल्टरनेट दुसरे रेडीमेड ब्लाऊज मी ऑनलाईन ऑर्डर करणार आहे, याच्यावर मॅचिंग होतील असे. आणि याच्यावरचा ब्लाऊज मी असा स्टिच केला होता, कॉन्ट्रास्ट मध्ये आहे ब्लाऊज हा. ही पण ब्रॉकेट साडी आहे माझी. ही मला माझ्या भावाने रक्षाबंधनला घेतलेली आहे. पूर्ण ब्रॉकेट साडी आहे ही, दिसत असेल तुम्हाला. ह्याचा वांगी कलर आहे. तेव्हा ह्या साड्यांची फॅशन भरपूर निघाली होती, ब्रॉकेटच्या साड्यांची. आणि त्याच्यावरचा ब्लाऊज पण हा कॉन्ट्रास्ट आहे, पोपटी कलर मध्ये. असा स्टिच केला होता मी तेव्हा. लॉकडाऊन मध्येच घेतलेली साडी आहे ही. आणि ही इरकल पॅटर्न मधली आहे, बेबी पिंक आणि पोपटी कलर अशी. कॉटनची आहे पण ही. कॉटन पूर्ण प्युअर कॉटन असं नाही म्हणता येणार, पॉलिस्टर मिक्स आहे ही. आणि हा त्याच्यावरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे, बेबी पिंक मध्ये. लाइनिंगचा ब्लाऊज आहे, प्लेन नव्हता हा. असा स्टिच करून घेतला आहे मी त्याचा गळा वगैरे, इथे बघू शकता. आणि स्लीव्स पण अशी स्टिच केलेली आहे.
पण साडी माझ्या दिराच्या लग्नातलीच आहे. उलटी घडी घातली होती. ओपन करूनच दाखवते. जांभळा पदर आहे याचा आणि अशी साऊथ पॅटर्न मधूनच ही पण साडी आहे. मोरपंखी कलर आहे याचा. घातल्यावर खूप सुंदर दिसते साडी. आणि हे हा नेस्ता पदर आहे आपल्या साईडचा. आणि त्याच्यावर असा ब्लाउज पीस आला होता फुल वर्कचा. फुल वर्कचा म्हणजे फक्त स्लीव्हजला वर्क होतं. दोन्ही साईडला बघू शकता. हा पण मी असा सिंपलच शिवलेला आहे, स्टिच केलेला आहे ब्लाउज बघू शकता. आणि ही एक साडी खूप ट्रेंडिंगला निघाली होती, नथ पैठणी. ही पण आहे माझ्याकडे बघू शकता. हा पदर आहे आणि खाली मिऱ्यांला जे असती बॉर्डर त्याला नथची डिझाईन आहे आणि मध्ये मध्ये असं छोटंसं वर्क केलेलं आहे बघू शकता तुम्ही. कॉटन मधून आहे ही साडी. तेव्हा ही साडी खूप ट्रेंडिंगला होती. नथ पैठणी, सॉरी पैठणी नाही म्हणता येणार ह्याला, खणाची साडी, खणाची. आणि हा त्याच्यावरचा ब्लाउज असा स्टिच केलेला आहे. हा पण फुलच शिवलेला आहे. तेव्हा माझी तब्येत खूप कमी होती. आता डिलेवरी झाल्यानंतर माझी तब्येत झाली आहे जरा, त्यामुळे ब्लाउज मला येतच नाहीत. असेच अल्टरनेट मॅच करून घालावे लागतात आणि शक्यतो साडी घालणंच होत नाही. ही पण एक साडी आहे. काठ पदरच आहे आणि पिंक कलर आहे याचा बघू शकता. ही पण ब्रॉकेट मधूनच आहे आणि हा पदर आहे याचा. आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज मी साधे सिंपल स्टिच केलेले आहेत. ह्याच्या पफ स्लीव्ज आहेत. घातल्यावर छान वाटते ही साडी. असा मटका गळा शिवला होता याचा मी आणि पफ स्लीव्ज. आणि ही साडी माझी स्पेशल आहे. ही माझी डोहाळे जेवणची साडी आहे. ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला ओपन करून दाखवते कारण की उलटी घडी घातलेली आहे साडीची बघू शकता. रेड ग्रीन अशी सिल्क मधून साडी आहे आणि त्याच्यावर अशा गोल्डन बुट्ट्या आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतंय की नाही मला सांगता नाही येणार. आणि हा पदर आहे. संपूर्ण साडी अशी आहे. साडी मुलचंद मधूनच घेतलेली आहे मी पुण्यातून. 1800 रुपयाची साडी आहे ही. ग्रीन कलर आहे पूर्ण. डोहाळे ओटी भरण्याची साडी आहे माझी ती. आणि त्याचा हा ब्लाउज. मी सगळे ब्लाउज असे साधे सिंपल स्टिच केलेले आहेत कारण की एक तर साडी घालणं होत नाही आणि ब्लाउज स्टिचिंगला एक शिलाई पण जास्त आहे आणि शिलाईला एवढे पैसे घालवा आणि साडी पण काही घालणं होत नाही.
त्यामुळे मी जास्त ब्लाऊज डिझाईनच्या आणि फॅशनच्या असे शिवतच नाही. हा पण साडीची फॅशनच होती तेव्हा बघा, लॉकडाऊनमध्ये. आणि ही माझी हळदीची साडी आहे, येल्लो कलर आहे आणि असे ग्रीन काट आहेत तिचे, बघू शकता. आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे, हा असा स्टिच केला आहे मी, बघू शकता. माझ्या लग्नातल्या शालूचा, हळदीवरचा आणि साखरपुड्याची जी साडी आहे ना त्याच्यावरचे ब्लाऊज मी पुण्यामध्ये सिटीमध्ये स्टिच केलेले आहेत. खूप सुंदर स्टिच केलेले आहेत त्यांनी, पण आता काही मला ते येत नाही. ही पण काठापदराची साडी आहे, ही नथ पैठणी आहे, दाखवते मी तुम्हाला. हा त्याचा पदर आहे आणि हा जांभळा कलर आहे, बघू शकता. याच्यावर नथ डिझाईन, नथीची डिझाईन आहे. गुलाबी आणि जांभळा कलर असं ह्याचं कॉम्बिनेशन आलेलं आहे. ही पण साडी खूप छान आहे, नेसल्यावर खूप सुंदर दिसते. आणि हा नथ पैठणीवरचा ब्लाऊज मी असा स्टिच केलेला आहे, बघू शकता. छोटासा पफ आणि त्याला इथे बटन लावलेलं आहे, पाठीमागून लेस लावलेली आहे, असा दिसतो याचा गळा. आणि ही सगळ्यांची आणि भरपूर दिवस ट्रेंडिंगला असणारी साडी आहे, सगळ्यांची आवडती अशी गडवाल साडी. कॉटन गडवाल, त्याच्यातला मी हा ऑरेंज कलर घेतलेला आहे. ही मागच्या वर्षी दिवाळीला घेतलेली साडी आहे. खूप ही साडी ट्रेंडिंगला भरपूर दिवस चालली होती साडी, अजून पण आहे, पण आता थोडी याची क्रेज कमी झालेली आहे. आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज सिंपलच शिवलेला आहे, गोल गळा आणि पफच्या स्लीव्ज मी हाफच शिवलेल्या आहेत, फुल नाही शिवलेल्या. आणि ही एक साडी साऊथ पॅटर्न मधूनच आहे ही, याच्यावर कमळाची अशी कमळाच्या वेलांची अशी डिझाईन आहे, खूप छान आहे ही पण साडी. ब्ल्यू कॉम्बिनेशन आहे आणि हा पण फिरता कलर आहे, बघू शकता तुम्ही इथे. अशी कमळाचे वेल आहे, त्याच्यावर वेलाची डिझाईन आहे, फिरता कलर आहे आणि काठ ब्ल्यू आहे. कॉम्बिनेशन खूप छान आहे साडीचं. आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज असा स्टिच केला आहे मी, बोटनेकचा गळा आहे, स्लीव्स फुल शिवलेले आहेत, बोटनेक केलेला आहे त्याचा. आणि ही येल्लो साडी सुपारीची आहे, बघू शकता. अशी कोयऱ्याचे काठ आहेत त्याचे, ह्याचं पण कॉम्बिनेशन खूप छान आहे, येल्लो आणि रेड. अशी कोयऱ्यांचे काठ आहेत त्याच्यावर, कॉन्ट्रास्ट मध्येच आहे. आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज. ही एक आहे, त्याचा एक कलर वांगी कलर, आमसुली कलर आहे हा,
याला अशी काठांना मोराची डिझाईन आहे. ही पण 1100 रुपयाची साडी आहे. ही पण साडी ट्रेंडिंगला होती मागे. याच्यावरचा ब्लाऊज देखील मी आज सिंपलच स्टिच केलेला आहे. आणि ही एक आहे ऑफ व्हाईट कलर आहे. माझं लग्न झाल्यानंतर आम्ही पाहुण्यांकडे गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला दिलेली होती. घातल्यावर पण सुंदर दिसते ही साडी. त्याच्यावर असे बारीक असे मोर आहेत, छोटे छोटे बघू शकता. आणि वरती असे गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत. आणि ह्याच्यावरचा हा ब्लाऊज. एवढ्या सगळ्या साड्या आहेत, परंतु त्या माझ्याकडून घालणंच होत नाही. त्यामुळे मी जास्त काही साडी घेण्याच्या भानगडीत पडतच नाही. तर यामधली कोणती साडी तुम्हाला आवडली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ही वेलवेटची साडी तर फार सुंदर आहे, मला तर खूप आवडली. कोणती साडी तुम्हाला आवडली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय.